शब्द मिळाला पण तिकीट नाही. माण तालुक्यात राजकीय खळबळ. विधान परिषदेत नाव जवळपास निश्चित, तरीही अंतिम क्षणी गेम बदलला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणे बदलत असताना माण तालुक्यात एक नवी चर्चा रंगू लागली आहे. भाजपमध्ये विधान परिषदेची संधी मिळेल असा ठाम विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांना आश्वस्त करणारे शेखर गोरे यांना अखेर पक्षाने डावलल्याची चर्चा जोर धरत आहे. माणचे आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू असलेल्या शेखर गोरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून विविध कार्यक्रम, बैठका आणि कार्यकर्त्या मेळाव्यात आपण विधान परिषदेवर जाणार असल्याचे वारंवार सांगितले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आपली निवड जवळपास निश्चित असल्याचा त्यांचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्येही दिसत होता. या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेखर गोरे यांना शब्द दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी अपेक्षा अधिकच बळावली होती. मात्र अंतिम क्षणी समीकरणे बदलली आणि भारतीय जनता पक्षाकडून त्यांना संधी मिळाली नाही. आता नेमका पत्ता कट कुणी केला हा प्रश्न माण तालुक्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. पक्षांतर्गत राजकारण, गटबाजी किंवा बदललेली राजकीय समीकरणे यामागे कारणीभूत ठरली का, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. स्थानिक पातळीवर शेखर गोरे समर्थकांमध्ये नाराजीची भावना दिसत असून पुढे ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा जिल्ह्यातील एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते शेखर गोरे हे भारतीय जनता पक्षामध्ये आमच्यासोबत येत आहेत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. शेखर गोरेंनी आपलं एक स्वतःचं नेतृत्व तयार केलं आहे, समाजामध्ये आपली एक ओळख तयार केलेली आहे. त्यांच्या येण्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला एक विशेष असा फायदा होईल. आणि मी शेखर गोरे यांना आश्वस्त केलेलं आहे की भविष्यामध्ये त्यांची पूर्ण काळजी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल आणि त्यांना विधानमंडळात काम करता येईल अशा प्रकारची कारवाई देखील महायुतीच्या माध्यमातून, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू, अशा प्रकारची ग्वाही देखील मी त्यांना दिली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.